नमस्कार. आजवर मनुस्मृतीमध्ये स्त्रियांसाठी शूद्रांसाठी काय चांगली तरतूद करून ठेवलेली आहे याबद्दल आपण बोललेलो आहोत. स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृती खरोखरच एवढा चांगला विचार करते की स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृती अन्यायकारक भूमिका घेते हे देखील तपासून बघितलं पाहिजे. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातले काही श्लोक स्त्रियांच्या विषयी अन्याय करणारे आहेत याची जाणीव होते आणि त्या स्पष्टपणे मान्य करायला पाहिजे. स्त्रीला सहनशील असलं पाहिजे आणि तिनं एकटीनं सहन केलं पाहिजे अशी भूमिका मनु व्यक्त करतोय. आता माझा प्रश्न असा आहे की मनु ही भूमिका व्यक्त करतो आहे की यात कुणी घुसळलेलं आहे. म्हणजे एकीकडं एकच माणूस एकाच रंगाला लाल आणि हिरवा म्हणू शकत नाही. म्हणजे रेड सिग्नल लागलाय त्याला ग्रीन सिग्नल लाल लागलाय असं एकच माणूस म्हणू शकत नाही. तसं मनुस्मृती जेव्हा एखाद्या विषयामध्ये काही मार्गदर्शन करते, काही विषय सुचवते, तसेच विषय मनुस्मृती त्याच्या एकदम विरुद्ध बाजूचे सुचवेल असं नाही आहे. किंवा हे काही उपहासात्मक उपरोधानं सांगितलंय असा देखील भाग नाही आहे. मनुस्मृतीमधले काही श्लोक हे स्त्रियांच्यावर अन्याय करणारे आहेत. ते घुसळलेले आहेत का किंवा मनुस्मृतीला काही वेगळं सांगायचं आहे का याचा देखील विचार केला पाहिजे. जे अन्यायकारक वाटतात त्यातला पहिला श्लोक तुम्ही बघताय 5व्या अध्यायातला 154 क्रमांकाचा हा श्लोक आहे. पती शीलरहित असेल म्हणजे कुशील असेल, वाईट असेल चारित्र्यानं, गुणरहित असेल तरी देखील साध्वी स्त्रीने त्याची सेवा करावी. म्हणजे नवरा कितीही वाईट असो साध्वी स्त्रीनं नवऱ्याची सेवा केली पाहिजे असा या श्लोकाचा असा या नियमाचा अर्थ होतो. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाहीये. 155वा श्लोक बघा. उपासना म्हणून स्त्रीला स्वतंत्रपणे यज्ञ करता येत नाही, व्रताचरण करता येत नाही. पतिसेवा हीच तिची उपासना. म्हणजे स्त्रीला यज्ञ करता येणार नाही, उपासना करता येणार नाही, कोणती पूजा करता येणार नाही. पतीची सेवा हीच तिची खरी उपासना समजावी असा हा श्लोक सांगतो. म्हणजे इथेही स्त्रियांवरती अन्याय होतो आहे. 157वा श्लोक तर खूप वाईट आहे. त्यात ते म्हणते पतीचं निधन झालं की पत्नीनं फळे कंदमुळे खाऊन आपल्या शरीराचा हळूहळू ऱ्हास करून घ्यावा, देह कृश करत जावा आणि प्राणत्याग करावा. म्हणजे पतीच्या नंतर तिला जगण्याचा अधिकार नाही असं या श्लोकाचा अर्थ होतो. हे तीनही श्लोक मनुस्मृतीवर आक्षेप घ्यावेत, आरोप करावेत असेच आहेत. म्हणजे हे मान्यच होऊ शकत नाही कुठल्याही मानवीय दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला. मग मनुस्मृतीमध्ये हे श्लोक घुसळल्या गेले आहेत की मूळ मनुस्मृतीमधले आहेत याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. आता मनुस्मृतीच काही विषयात काय सांगते ते बघा. धर्मजिज्ञासेत प्रमाण काही बघायचं असेल तर श्रुती अर्थात वेदांनाच बघितलं पाहिजे असं मनुस्मृती सांगते. 12व्या अध्यायातला 95वा मनुस्मृतीमधला श्लोक तुम्हाला मी मुद्दाम दाखवतोय. जे वेदबाह्य आहे, जे वेदबाह्य आहे ते त्याज्य आहे. मनुस्मृती सांगते जे वेदबाह्य आहे ते त्याज्य आहे. कोणीही सांगो म्हणजे राजा, साधू पुरुष, संन्यासी, ऋषी यापैकी कोणीही सांगो जे वेदबाह्य आहे ते त्याज्य समजावे, त्याला मान्य करू नये असं मनुस्मृती 12व्या अध्यायातल्या 95व्या श्लोकामध्ये सांगते आहे. आता मनुस्मृती जे वेदबाह्य ते त्याज्य समजावे असं म्हणते. म्हणजे आपल्याकडेही संसदेमध्ये अनेक कायदे होतात आणि त्याचं पुनर्विलोकन होतं. जर ते घटनाबाह्य असतील तर ते कायदे रद्द केले जातात, पण घटनेस अनुषंगून असतील तर ते कायदे ठेवले जातात. आता मनुस्मृतीमधले जे नियम वेदबाह्य आहेत, वेदाला अमान्य आहेत ते त्याज्य करावे असं मनुच सांगतोय. आता हे जेव्हा मनु असं सांगतोय तेव्हा वेदातले नियम काय आहेत, उपनिषदामधले नियम काय आहेत ते देखील आपल्याला तपासून बघितलं पाहिजे. मग मनु सांगतोय ते मान्य करायचं की नाही या निकषावर आलं पाहिजे. ऋग्वेदामधला एक सूक्त तुम्ही बघताय याचा अर्थ आहे स्त्री उपनीता आहे, ती आचार्य आहे असा त्याचा अर्थ होतो. उपनीताचा अर्थ काय? उपनयन असं म्हणजे ज्याचं उपनयन संस्कार होतात, मौजीबंधन होतं. ती आचार्य आहे
आता आचार्य आहेचा अर्थ काय होतो? आचार्य आहे म्हणजे ती शिकवू शकते. जर शिकवू शकते तर तिला शिकलं पाहिजे, आणि शिकलं पाहिजे तर स्त्रियांना वेदांचा अधिकार आहे हे मान्य करायला पाहिजे. तसंही चतुर्वर्णांना वेदाचा अधिकार दिलेला आहे. त्याचाही श्लोक आपण बघताय की सर्वच वर्णांना वेदाधिकार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे अथर्ववेदामधला एक श्लोक तुम्ही बघताय, ज्यात स्त्रीनं ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञान मिळवावं असं म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, पती मिळवायचा आहे. ब्रह्मचर्य कशासाठी असतं? ब्रह्मचर्य विद्यार्जनासाठी असतं. पुरुषांनी ब्रह्मचर्य विद्यार्जनासाठी करावं, स्त्रीनं ब्रह्मचर्याचं पालन करावं. याचा अर्थ तिनं ब्रह्मचर्य पालन करावं आणि वेद ज्ञानही मिळवावं असा होतो. चतुर्वर्ण आणि सर्व लिंगांना, स्त्री आणि पुरुषांना देखील वेदांचा अधिकार आहे असं वेदच सांगतात. ज्ञानाचा अधिकार आहे असं वेदच सांगतात. जर वेद आणि उपनिषदांच्या मध्ये स्त्रियांना ज्ञान घेण्याचा अधिकार सांगितलेला आहे, तर मनु कोण की जो हा वेद आणि ज्ञानाचा अधिकार नाकारतो? बर, हाच मनु आधी आपल्या काही श्लोकामध्ये वेदांचा ज्ञानाचा अधिकार देतो आहे. हाच मनु काही श्लोकांमध्ये नाही म्हणतो आहे. एक तर जे नाही म्हणतो आहे ते खरं असलं पाहिजे, किंवा वेद ज्याचा अधिकार आहे असं म्हणतोय ते खरं असलं पाहिजे. जेव्हा हे खरं की ते खरं असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा मनुच सांगतो की प्रमाण बघण्यासाठी श्रुतींचा, वेदांचा अभ्यास करावा. आता वेदांमध्ये स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे. आता वेदात स्त्रियांना ज्ञान मिळण्याचा अधिकार आहे. मनु वेदांना प्रमाण माना असं सांगतोय. मनुच आपल्या काही श्लोकांमध्ये स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार आहे असं सांगतोय. म्हणजे मी जे 5व्या अध्यायातले 154, 55, 57 ही जी श्लोक सांगितली ती एक तर घुसडलेली असावीत, किंवा मनु या श्लोकांमध्ये सर्वथा दोषी आहेत. वेदबाह्य श्लोकांना अक्षरशः हकलून लावलं पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण नव्या जगाप्रमाणे, नव्या गरजेप्रमाणे, नव्या काळाप्रमाणे वेदांच्या ज्ञानाचा अर्थ आपण लावू शकलो नाही. जर जुनेच पॅरामीटर घेऊन आपण ज्ञानाचा अर्थ लावायला बसलो तर कदाचित चुकीचाच अर्थ निघेल. काही पोटार्थी पंडितांनी ज्ञानाचा बाजार मांडला. जेव्हा ज्ञानाचा उपयोग पोट भरण्यासाठी केला जाऊ लागला, तेव्हा अशा स्वरूपाच्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, त्या घुसळल्या जात असतात. ज्ञान, धर्म यापेक्षाही अध्यात्म हे लोकांच्या कल्याणासाठी असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. मनुस्मृतीमधले हे नियम सुद्धा लोकांच्या कल्याणासाठीचे होते आणि वेदबाह्य नियमांना मनुस्मृती नाकारते. म्हणून मनुस्मृतीमध्ये असलेले हेच नियम स्त्रियांच्या विषयात अन्याय करणारे त्याज्य समजावेत. त्याला अध्यात्म पुनर्विलोकनामध्ये रद्दबातल करावं, एवढंच या प्रसंगी सांगावं वाटतं. नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.